एका मोठ्या वादळामुळे भारतीय क्रिकेट विश्व हादरलंय। अंकित चव्हाण, अजित चांडिला आणि 2007च्या टी20 वर्ल्ड कपच्या हिरोंपैकी एक असलेला श्रीसंत या तिघांवर IPL मॅच फिक्सिंगचे आरोप झालेत। राजस्थान रॉयल्सच्या या 3 बॉलर्सना दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली। याशिवाय या तिघांच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या 11 बुकींनाही अटक झाली आहे। Mumbai underworld is indulging in match fixing or spot fixing, and they are contacting a number of bookies, and some players are mixed up. एका वेगळ्या प्रकरणात फोन टॅपिंग करताना या 3 खेळाडूंचे बुकींसोबतचे संवाद टॅप झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यानंतर पोलिसांनी गेला आठवडाभर शेकडो तासांचे फोन कॉल्स टॅप केले आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। You wear you rotate your watch, or you put on your towel in your trousers, or you spend some time setting the field and give indications. बुकी आणि हे खेळाडू सतत संपर्कात होते। 5 मे रोजी राजस्थान रॉयल्सची पुणे वॉरियर्स बरोबर मॅच होती। या मॅचमध्ये अजित चांडिलानं स्पेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स देणार हे ठरलं होतं। ही ओव्हर टाकण्यापूर्वी बुकीजना संकेत म्हणून अजित शर्ट वर करणार असं ठरलं, पण ओव्हर टाकण्यापूर्वी अजित संकेत द्यायला विसरला तरी त्यानं ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स दिले। पण अजित संकेत द्यायला विसरल्यानं बुकीनं त्याला आगाऊ दिलेले 20 लाख रुपये परत मागितले। भाई इंडिकेशन क्या दोगे? जिसपे अजीत चंदेला ने बताया कि भाई मैं अपनी दोनों टी शर्ट ओवर शुरू करने से पहले अपनी दोनों टी शर्ट ऊपर उठाऊंगा और उसके बाद फिर नीचे करूंगा और फिर मैं ऊपर की ओर देखकर अपना ओवर शुरू करूंगा। यानंतरचं स्पॉट फिक्सिंग झालं ते 9 मे रोजी झालेल्या पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये। या सामन्यात श्रीसंत एका ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देणार होता असं पोलिसांनी सांगितलंय। या ओव्हरपूर्वी बुकींना संकेत म्हणून तो एक नॅपकिन आपल्या पॅन्टला लावणार होता आणि अशीच ओव्हर श्रीसंतनं टाकली सुद्धा। It was decided that Srishant will put a towel in his trousers before bowling the second over of his spell, and also give enough time to bookies to indulge in heavy betting. 15 मे रोजी मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय। अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले। पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांडिलानं अंकितला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। He gave 2 runs in the first over, and in his second over he was hit for a 6 on the first ball, 2 runs on the second ball, and another 6 on the third ball. या स्पॉट फिक्सिंग मध्ये इतर खेळाडूंचा हात नाही, पण आणखी काही बुकींना अटक होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलंय। अंडरवर्ल्ड, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद मधल्या बड्या बुकींचा यात हात असल्याचा दाट संशय आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।